हाय गाईज, तर आज आपण बनवणार आहे पिझ्झा डॉमिनोज स्टाईल, पिझ्झा हट स्टाईल. तर व्हिडिओ पूर्ण पहा. इथं मी घेतलेलं आहे कोमट दूध. त्याच्यामध्ये आपल्याला एवढी साखर मिक्स करायची आहे. आणि कोमट दूध कशासाठी घेतले तर त्या कोमट दुधामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ड्राय ईस्ट, जे आपण ब्रेड, पाव, बनपाव वगैरे जे पण बेकिंगचे रिलेटेड पावाचे प्रकार आहेत ते यापासून बनतात, एकदम 100% परफेक्ट. ठीक आहे. तर इथं मी घेतलेला आहे ईस्ट. तर हा अशा प्रकारचा असतो, त्याच्यामुळे आपल्या जो स्पॉन्जला आणि ब्रेडला जो जाळीचा लेयर येतो तो यापासूनच येतो. बट ह्याला काय करायचं असतं, ह्याची प्रोसेस असते. याला आपल्याला ठेवायचं असतं एक 10 ते 15 मिनटं. 10 मिनटं पण इनफ होतात. जर आपल्याकडे वातावरण कसे थंड असेल तर थोडंसं एक्स्ट्रा टाईम ठेवायला लागतं, बस एवढाच फरक असतो. जर गरमीचं वातावरण असेल तर तो 5 मिनटामध्ये पण ईस्ट ॲक्टिव्ह होतो. तर ते ड्राय असतं, त्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचं असतं आपल्याला. तर इथं मी एका दुसऱ्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे, कारण ओव्हनमध्ये ऑलरेडी केकचे स्पॉन्ज बेक होत होते त्याच्यासाठी. आणि हा नंतर 10 मिनटाच्या नंतर काढलेला आहे. तो एवढा असा फेस आल्यासारखा दिसतो त्याच्यावरती, तर तो आपला तो ॲक्टिव्ह झालेला असतो. ठीक आहे. आणि हा मी घेतलेला आहे मैदा. ठीक आहे. मैदा घेतलेला आहे 200 ग्रॅम आणि मिल्क पावडर घेतली आहे 2 ते 3 टेबलस्पून. ठीक आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आपण इथं बनवणार आहे पिझ्झाचा स्पॉन्ज किंवा पिझ्झाचा बेस. ठीक आहे. तर हे सर्व मिक्स करायचं आहे. थोडंसं टेस्टसाठी मीठ टाकायचं. कोणताही आपण पदार्थ बनवत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडाफार ते मीठ टाकावंच लागतं. ठीक आहे. आणि हे आहे दही. ठीक आहे. तर 1/4 कप आपण इथं दही घ्यायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. त्याचं थोडंसं असं ड्रायनेस, पूर्ण स्पॉन्ज रेडी होत नाही, कारण आपल्याला त्याच्यामध्ये अजून ईस्ट आपण त्या ॲक्टिव्ह करून घेतलेला आहे, तो आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे सर्व अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे एकदम असा थोडंसं. आणि नंतर हे सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर मीठ थोडंसं कमी टाकायचं, लाईटली एकदम एक चुटकी असतं ना तसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. तर मिठाने काय होतं, ते ॲक्टिव्ह ईस्ट असतं, त्याचा इफेक्ट परत होत नाही जर मिठाचं प्रमाण तुमचं जास्त असेल तर. ठीक आहे. तर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्या हा डो बनणार आहे पिझ्झाचा, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये साखर जास्त ॲड करायची नाही. तर आपल्याला इथे साखर जास्त ॲड करायची नाही. सर्व एकसारखं होतं. तर अशा प्रकारे हा आपल्याला डो इथं रेडी करून घ्यायचा आहे. समथिंग 10 मिनटं तरी आपल्याला याचं द्यावे लागतात ह्याच्यासाठी. हा डो म्हणजे त्याच्यामध्ये ग्लुटेन तयार करायचं. जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. ठीक आहे. तर असं स्ट्रेच म्हणजे तुटत नाही. ज्यावेळेस त्याच्यामध्ये ग्लुटन तयार होते ना त्यावेळेस तो आपला जो डो असतो तो तुटण्याची गॅरंटी कमी होते. जर तुमचा डो तुटत असेल तर समजायचं तो परफेक्ट डो नाही बनलेला, त्याप्रमाणे. ठीक आहे. ते इथे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे, कारण
दूध संपलेलं होतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी, एकदम लाईटली थोडंसं पाणी घेणार आहे. जास्त थिक पण नाही पाहिजे आपल्याला बॅटर त्याचा डो, आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे. ठीक आहे, एकदम स्मूथ बॅटर असं आपल्याला रेडी करायचं आहे. आणि नंतर त्याला आपल्याला लास्टला त्याच्यामध्ये बटर घालू शकतो किंवा तेल, 2 ऑप्शन आहेत. बटर असेल तर बटर घालायचं, बेस्ट ऑप्शन. आणि जर बटर स्किप करायचं असेल तर एक टेबलस्पून 2 वेळा आपल्याला त्याच्यामध्ये ऑइल घालायचं आहे. आणि आपल्याला एका टीनमध्ये आपल्याला काय करायचं त्याला, ठीक आहे, इथं मी घेतलेलं आहे ऑइल, आणि नंतर लास्टला थोडंसं बटर घालायचं. ते पण ऑप्शनल आहे. बटर हा एक ऑप्शन, कारण नॉर्मली शॉपमध्ये पण बटर कोण जास्त यूज करत नाही, पाम तेल यूज करतात. तर अशा प्रकारे आपला डो इथं रेडी होत आलेला आहे. ठीक आहे, आणि व्हिडिओ पूर्ण पहा, तर रेसिपी पण तुम्हाला पूर्ण समजेल. आपण याच्यामध्ये ह्या रेसिपीमध्ये पूर्ण पिझ्झा रेडी करणार आहे, एकदम परफेक्ट. ठीक आहे, आणि तो पण कढईमध्ये. ठीक आहे, तर असं प्रेस करून बघायचं, असा बाउन्सी लुक येतो त्याला, लगेच तो वरती वरती येतो तो, त्याच्यामुळे थोडंसं. आणि अशाच प्रकारे ह्या बाउलमध्ये ठेवायचा 1 तास. तो पण कुठे, जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये, ओव्हनमध्ये ठेवायचा किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचा. आणि तो टीन आहे तो कशामध्ये ठेवायचा, जो आपला पिठाचा डबा असतो ना त्याच्यामध्ये. तो पण गरम एकदम, त्याच्यामध्ये वातावरण असतं ना एकदम गरम असतं, त्याच्यामध्ये एकदम फास्टमध्ये तो राईज होतो. तर इथे मी व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत, त्या आहेत टोमॅटो, पनीर, कॅप्सिकम आणि ऑनियन. ठीक आहे, अजून तुम्हाला हवे असतील व्हेजिटेबल्स तर ॲड करू शकता. आणि हा पिझ्झा आपला आहे ऑर्डरचा, म्हणून मी तर पनीर ॲड केलेलं आहे. नॉर्मली मी घरी खायसाठी बनवते त्यावेळेस पनीर याच्यामध्ये ॲड करत नाही. तर ज्यांना पिझ्झा द्यायचा होता त्यांनी पनीरचा पिझ्झा बनवायला सांगितलं होता, म्हणून त्याच्यासाठी. तर इथे मी नंतर पिझ्झाचा डो, त्याच्यामध्ये आपले 2 पिझ्झा बनतात, तर त्या पिझ्झाचा डो मधला आपला, ठीक आहे, तर आपला पिझ्झाचा डो आहे ना त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये 2 पिझ्झा रेडी करणार आहे. एक छोटासा होईल आणि एक मोठा होईल, पण दोन्ही पण सेम साईजमध्ये होतील. जर आपला डोचा जो आपण अशी त्याची रोटी बनवणार आहे ती अशी प्रेस करून बनवायची किंवा पळपट बेलण्यानं लाटली तरी चालेल. आणि नंतर फोर्कच्या साहाय्याने त्याला असे होल करून घ्यायचे, जेणेकरून तो जास्त फुलणार नाही, अशा प्रकारे. ठीक आहे, आणि नंतर त्याच्यावरती बटर किंवा तेल लावू शकतो. आणि एकदम बिना ऑइलचा खायचं असेल तरी पण चालेल, बिना ऑइलचा पण इथे बनवू शकतो. आणि याच्यामध्ये चटणी आहे आपली टोमॅटो केचप, किंवा पिझ्झाचा जो सॉस असतो ना तो पण मी घरीच बनवलेला आहे. 2 टोमॅटो, 2 शिमला मिरची, त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, सोया सॉस, विनेगर हे ॲड करायचं. आणि त्याचं आपल्याला, आणि इथं मी भाज्या घेतलेल्या आहेत त्या मगाशी दाखवलेल्या, त्या सर्व 50% आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. मी घेतलेल्या आहेत, ऑप्शनल आहे, कारण लहान मुलं खाणार होती त्याच्यामुळे. कारण ज्या पिझ्झावरती व्हेजिटेबल्स असतात ते काही परफेक्ट कुक झालेले नसतात, म्हणून इथं मी थोडेसे 50% कुक करून घेतलेले आहेत. ऑप्शनल आहे ते पण. ठीक आहे, आणि हा आहे चीज, कारण चीज भरपूर मुलांना चीज जास्त आवडतं. तर इथं मी पूर्ण 1 टिक्की भेटते ती पूर्ण इथं यूज केलेली आहे. आणि पनीर पण भरपूर ॲड केलेलं आहे. तर आपण त्याच्यासाठी बेक करणार आहे कढईमध्ये. ठीक आहे, तर 30 ते 35 मिनटं आपला हा 30 ते 35 मिनटामध्ये आपला हा बेक होऊन एकदम परफेक्ट बेक होतो. ठीक आहे, आणि तो पण कढईमध्ये आरामात. ठीक आहे, जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये पण 30 ते 35 मिनटामध्ये बेक करू शकता. आणि पिझ्झाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण बनवणार आहे आता मँगो लस्सी. ठीक आहे, तर इथे मी घेतलेला आहे 1 मँगो, त्याचे स्लाइस करून घेतलेला आहे, आणि 1 वाटी दही. ठीक आहे, तर आपण हा
न्यूट्री ब्लेंडरमध्ये आपल्याला याचं थोडंसं पल्प करून घ्यायचं आहे, पल्प, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 कप किंवा 1 वाटी दही, 2 ते 3 टेबलस्पून कंडेन्स मिल्क आणि 2 ते 3 टेबलस्पून साखर. तर साखरचं प्रमाण तुमच्याप्रमाणे आवडीप्रमाणे ठेवू शकता. कंडेन्स मिल्क नसेल तर 2 ते 3 टेबलस्पून साखर ॲड करू शकता. आणि कंडेन्स मिल्क असेल तर जास्त साखर ॲड करायची नसते, कारण ते आधीच खूप गोड असतं आणि थिक असतं, त्याच्यामुळे त्याची साखरेची आपल्याला तिथे गरज नाही आहे, ठीक आहे. आणि जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. तर इथे मी थोडीशी 1 टेबलस्पून साखर ॲड करणार आहे एकदम. आणि जर तुम्हाला एकदम थंड हवं असेल तर बर्फाचे 2-3 आईस क्यूब तुम्ही इथं टाकू शकता. अशा प्रकारे आपली 1-2 मिनटामध्ये ही लस्सी रेडी होते, एकदम सोप्या पद्धतीने. तर ठीक आहे, याच्यामध्ये रेडी झाली आहे आपली होममेड मँगो लस्सी, मँगो फ्लेवरची, कारण खूप टेस्टी आणि डिलिशियस लागते. तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, ठीक आहे. 1 मँगो, 1 वाटी दही एवढ्यामध्ये आपली एवढी लस्सी रेडी झाली आहे. छोट्या साईजचा मँगो होता, ठीक आहे, जास्त मोठा नाही. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.